मरणोत्तर अवयव दान करण्याचा संकल्प आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव। मरणोत्तर अवयव दान करण्याचा टक्का अत्यल्प आहे, हा टक्का वाढवणं गरजेचं असून आपणही मरणोत्तर अवयव दान करण्याचा संकल्प केलाय। केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ही भावना व्यक्त केली आहे। देशातील प्रत्येक नागरिकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्याला आपण प्राथमिकता देणार असून गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात काम करणार आहे। येणाऱ्या काळात देशातील आरोग्य सुविधा अधिक मजबूत करून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला तिचा लाभ उत्तमरित्या कसा मिळेल या दृष्टिकोनातूनही उपाययोजना करण्याच्या दृष्टीने काम करणार आहे। देशातील प्रत्येक नागरिकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्याला आपण प्राथमिकता देण्यात असून गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात काम करणार आहे। येणाऱ्या काळात देशातील आरोग्य सुविधा अधिक मजबूत करून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला तिचा उत्तमरित्या लाभ कसा मिळेल या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याच्या दृष्टीने काम करणार आहे। मरणोत्तर अवयव दान करण्याचा संकल्प आपल्या सर्वांसाठी एक या ठिकाणी सांगणार आहे की आपल्या देशामध्ये फक्त 2% लोक असे आहेत की ते फक्त अंग प्रत्यार्पण त्या ठिकाणी करतात। आपलं अवयवाचं जे प्रत्यार्पण असतं ते करतात आणि आपल्या देशामध्ये लोकांना अनेक त्या ठिकाणी याची आवश्यकता असते। अनेक वर्षानुवर्षे त्यांचे नंबर लागत नाहीत आणि म्हणून अंग प्रत्यार्पण करण्यासाठी लोकांनी प्रवृत्त व्हावं, लोकांनी सुद्धा पुढाकार घ्यावा। या अगोदर सुद्धा या आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही मोहीम राबवल्या गेली। अनेक सेलिब्रिटी असतील, मोठमोठे राजकीय पदावरील लोक असतील, यांनी सुद्धा त्याच्यामध्ये नोंद केलेली आहे। आजचा हा पदभार सांभाळत असताना मी आज सुद्धा असं घोषित करतो की मी सुद्धा मृत्यूपर्यंत माझं अंगदान किंवा जे अवयवदान असते ते त्या ठिकाणी मी करीन। हे आजच्या या निमित्तानं मी त्या ठिकाणी घोषणा केली। सर, एक